अरे ही मुलं गेली कुठे? अरे काय माहिती, माझ्या मागोमागच येत होती, अचानक कुठे गायब झाली कुणाच ठाऊक. गायब झाली म्हणजे? अरे नवीन गाव आहे, कुठे हरवली नसतील ना? हरवायला ती काय लहान मुलं आहेत का? अरे हो, पण काळजी वाटते ना. दादा मामा तुम्ही अजिबात काळजी करू नका. केसरी सोबत फिरायला आलेल्या प्रत्येकाला अख्खं शहर ओळखू लागतं. केसरीचं तसं नातच आहे मनालीशी. आणि सई आदित्य जरी रस्ता चुकले असतील तरी लोक अगदी मदतीला धावून येतील त्यांच्या. आणि मीही शोधतेच त्यांना. सई आदित्य आल्याशिवाय ही बस सुटणार नाहीये, तेव्हा डोंट वरी. पण मला सांगा, आपल्याला बर्फात कुठे जायचं खेळायला? रोहतांगला ना मस्त बर्फ आहे, तिथे मनसोक्त खेळता येतं. पण आज गुलाबापासूनच खूप बर्फ आहे, तेव्हा आज आपण तिथेच खेळूयात काय? गुलाबाला नाही, आम्हाला कुठे नेणार आहे? गुलाबाला? अरे असं नाही, गुलाबाला काटे असतात, आम्हाला बर्फ हवाय. बर्फ कुठे आहे? तोच तुम्हाला गुलाबा ह्या जागेवर गेल्यावर बघायला मिळणार आहे. अच्छा, गुलाबा हे जागेचं नाव आहे, कमाल आहे. हो, पण मग तिकडे असं झेंडूबा मोगरोबा असं पण असेल ना? काय काय हे, आता वाह्यात विनोद बाज झालेली. हा, अरे हे बघ आले. काय रे, आतापर्यंत तर दोघे चांगले हसत खेळत होते, अचानक काय झालं? याचं होतं तेच देऊ शकतील. बदलू, तू और पिंट्या उधर जाओ, मैं और दादा इधर है. दादा ही सीट तर चांगली आहे रे. हो, ही पण सीट चांगली आहे. अरे पण मग दोघं वेगवेगळे का बसले आहेत? काहीतरी कारण असेलच, हो की नाही ग सई? मला वाटतं या खिडकीतून गरम वारे येत आहेत. इथे पण वातावरण जरा तापलेलं दिसतंय. काय बंधू, वातावरण कसं तापेल? थोडी थंडी आहे, की माणसं तापली आहेत. अरे माणसं कशाला तापतील? आत्ता लग्न झालेलं नवीन जोडपं आहे. हो, आणि तेही हनीमूनला आलेलं. आणि हनीमूनला आलेलं जोडपं कधी भांडतं का? अरे नाही. हो, हे तू बोलतोय? मगाशी माझ्यावर ओरडताना नाही लक्षात आलं तुझ्या? हे आदित्य, तू ओरडलास तिच्यावरती? अरे दादा, पण तू कशाला आता ओरडतोय? नाही, काय नाही, ओरडलंच पाहिजे. अरे आमच्या सईवर ओरडतो म्हणजे काय? फक्त ओरडला नाही, रडवलं त्यांनी मला. रडवलंस? काय रे, काय झालं? अरे कोणामुळे झाली चिडचिड? त्यालाच विचारा. काय रे? काही नाही. काही नाही. ते काहीही नाही. आता बर्फामध्ये खेळून आपली बस परत हॉटेलवरती जाईपर्यंत तुमच्या दोघांमध्ये काय झालं ना ते मिटवून टाका, रुसवे फुगवे, आणि परत पहिल्यासारखे वागा. नाहीतर तुम्हाला सगळ्यांना मी तिकडे बर्फात फोडवा उभं करीन. हा, काळजी करू नका, आज आपण बर्फात चाललोय गुलाबाला. गुलाबाला भल्या भल्यांचे राग विरघळतात, तुमच्या बायकोचा राग पण नक्की विरघळेल. येस, युअर राईट. सईच्या तापलेल्या डोक्यावरचा एकच इलाज आहे, बर्फ.
या. आले सगळे? चला. सई, सॉरी ना ग. मला नकोय तुझं सॉरी. बर, पण मग बर्फ तरी हवाय ना. मला बर्फ हवाय, पण तू नकोय. ठीक आहे, मग बर्फापाशी जाऊया ना आपण पटकन. लवकर नाही ना गेलो तर तो सगळा वितळून जाईल ग. बर्फ म्हणजे काय आदित्य कश्यप नाहीये, स्वतःच्या मनाने भस्कन काहीतरी करून टाकायला. सई, हे बघ. आदित्य तू प्लीज जायचं, मला नकोच इथे. उठ. मी नाही, मी इथंच बसून राहणार. नक्की? मुक्की. बेस्ट. मग इथेच बसून राहा आणि प्लीज माझ्या मागे मागे येऊ नकोस, कारण मी इथून जाते. सई, सई, सई अगं थांब ना. आदित्य प्लीज तू जा इथून, माझ्या मागे मागे येऊ नकोस. अरे मी कुठे तुझ्या मागे मागे येतोय. ऍक्च्युली तूच माझ्या पुढे पुढे चालली आहेस. तू माझ्या शेजारून चाल ना, म्हणजे ते मागे पुढे प्रश्न सुटेल नाही का? अगं सई, लागलं का? सोड. सई, तू जा इथून, मला नकोय तू इथे. अगं आदित्य कश्यप, तू गाढव आहेस, गाढव. अरे गाढव नाही, गाढव नाही, घोडा लागेल वर जायला. अरे हा बघा. गुलाबोचा गड सर करायला ब्रह्मेंचे मावळे तयार आहेत, पण घोडा कुठे आहे? आहे या. अरे वा. अरे ओए, मेरे लिए घोड़ा. अरे मेरे लिए घोड़ा किधर है? अरे हॉर्स पावर मेरा बैठूंगा किधर? उतरो. इनको घोड़े को निकालो इनके नीचे से. नहीं, इनको उतारो. उतरा मेरा घोड़ा भाई. अरे बंधु दादा, घोड़ा मेरा. अरे मैं दादा, अरे मैं. शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. सरदार कोणाला म्हणाला तू? अरे म्हणजे घोड्यावर बसलेले मराठी शूर सरदार. अच्छा, असं होय. का तुला काय वाटलं? मला काय नाही. ह्या आपला पिंट्या कुठे दिसत नाही रे. हा, पिंट्या. चलना रे, चल. अरे ये क्या है ये प्राणी? कितना हळू हळू चलता है. अगले जन्म में पहुंचूंगा क्या मैं बर्फ में? अरे चल. अरे इसके आगे 2-4 घोड़े लगाओ रे. ये क्या है? पिंट्या, पिंट्या, पिंट्या. जल्दी भगाओ, जल्दी चलाओ, जल्दी भगाओ.
काय आम्हाला सोडून तुम्ही तिकडे मागे अरे अरे और कितना दूर भागोगे शमशेर सिंह? अरे यहाँ लाजो थक गई, थोड़ा तो घोड़े को रेस्ट दो। ओए शमशेर सिंह रुको वरना अंजाम बुरा होगा। शमशेर सिंह सही क्या है गेला ना भाई सही सही बर्फाचा गोळाही वेस्ट गेला अरे हे पिंट्या, अरे बर्फ वाया घालवू नकोस. अरे मुंबईमध्ये एवढूसा बर्फाचा गोळा 20 रुपयाला मिळतो. अरे इकडे बघ केवढा बर्फ आहे आणि तो देखील फुकट. खा, हवा तेवढा खा. अरे पण भाई असं कसं खायचा हा बर्फ? अरे मी आहे ना, काळजी करू नकोस. आता बघ तुला कसा बर्फाचा मस्त गोळा बनवून देतो. ये पिंट्या गोळा. अरे गोळा घ्या, गोळा मस्त मस्त गोळा. भाई साहब हमारे लिए भी एक गोला दो ना. अरे ये लो ना बंधुजी. बहुत ही अच्छा. ए दादा, अरे ये ना तू पण घे ना. अरे कसले गोळे खाताय? काय बालिशपणा चाललाय? बालिशपणा नको. चल बाल नको असा गोळा. अरे दादा तू मोठा आहेस ठीक आहे, पण कधीतरी लहान होऊन एक चुस्की मार. हे बघ अशी. आहा बघू रे बघू. घे त्याला दे. हा ना, तुझ्याकरता वेगळा बनव. हा राहू दे मला. वा. अरे काय मामांनो, इकडे तुम्ही मजा करताय, तिथं माझी वाट लागली आहे. अरे सईचा तुझ्यावरचा राग गेलेला दिसत नाही अजून. काय रे आदित्य, तिला मस्तपैकी बर्फाचा गोळा नेऊन दे. मी भाईला तुमच्यासाठी बर्फाचे गोळे बनवायला सांगतो. भाई बनव रे. अरे कुठल्याही बाईला बर्फाचा गोळा आवडतो. तुला कसं माहित? अरे त्याच्यात काय एवढं? दादाला बर्फाचा गोळा आवडतो, तसं सईला पण आवडत असणार ना. एक हा चल. हे तू कुठे निघालास? मी या आदित्य बरोबर सईपर्यंत पोहोचवून देतो त्याला. काय चालतं ना याचं? काय कळतच नाही. मामा अरे गोळाच तर द्यायचा आहे, मी दिला असता, गेलो असतो एकटा. अरे एकटा जाणार म्हणजे काय? जावंच लागेल तुला. अरे माणसाचं असंच आहे, तो एकटा येतो आणि एकटा जातो. हीच तर जगाची रीत आहे.
एकटाच येतो एकटाच जातो, मग तू कशाला येतोस माझ्या बरोबर? मी जातो ना. बंधू मामा कुठे गेला? वाह, आज तो भाई जी ने कमाल कर दिया। ये इसी बर्फ का गोला बना के खाने की आइडिया ना कमाल है जी, मजा आ गया। अगं भाईच्या डोक्यात आयडिया पण असतात आणि त्याच्या हाताला चव पण आहे। ए जी, ये जो बर्फ का गोला है ना, ये पहले पहले बड़ा मजेदार लगता है, हाँ, पर जैसे जैसे टाइम निकलता है ना और जैसे चुस्कियां लेते हैं ना, तो धीरे धीरे इसका रंग, इसका स्वाद फीका पड़ने लगता है। वैसे ही मेरी जिंदगी है जी, इतने साल से चुस्कियां ले लेके मैं खुश हो रही हूँ, लेकिन अब है ना मेरी और बिल्लू की जिंदगी है ना, उसमें से रंग है ना थोड़ा थोड़ा फीका पड़ने लगा है। तो अब है ना ब्रह्मियों के शरबत में घुलना है हमें, उनसे मिलना है, और उनसे घुलने मिलने का दिन आ चुका है। आप आओ ना, मैं तो जा रही हूँ उनसे मिलने। अरे गुंडू सुन, अरे पिंट्या, तू इथे काय कर? गोळा खाणार? अरे भाग जा गोळा, हा गोळा खाणार, हा बघ, हा गोळा घे गोळा। बंधू तू टा 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 टा. तू गाणं कसलं म्हणतोस? मी बघितलं इथे तुझ्याबरोबर ती एक बाई होती, कोण होती, कुठे गेली? माझ्याबरोबर बाई? अरे माझ्याबरोबर बाई कशी असेल? बंधू या डोळ्यांनी बघितलेलं आहे. अरे डोळ्याने कसं बघशील? अरे डोळ्याला चष्मा नाही, काय नाही, ती गॉगल लावून फिरत असतो, कशी दिसेल तुला बाई? उगाच काय काय? कुठे? नाही नाही बंधू, इथे एक बाई होती, जी अशी एक आकृती अशी मी बघितलं ना इथे. तुला भूगोलाच्या पुस्तकातल्या आकृत्या कळत नाहीत आणि तुझी बाईची आकृती दिसली तुला? हो. तुला लग्न करावं वाटतंय ना, म्हणून तुला सगळीकडे बाई दिसते. नाही नाही, माझं असलं की नाही, हे सगळं तुझं असेल, कळलं ना? मी इथे बाई बघितली, इथे बाई होती. अरे माझ्याबरोबर बाई कशी असेल? माझ्याबरोबर बाई असू शकतो, माझ्याबरोबर बाई कशी असेल? माझं लग्न थोडं झालंय, मला मुलबाळ थोडी. मला नाही पटलं. दादा पटतोय तुला? कुठे दादा? मग दादा हाक मारतो. दादा मी आलो, दादाला सांगतो मी आता. बायकांनी त्यांचा रुसवा म्हणजे पुरुषांना थंडीतही घाम. काय इथं तुला शोधून इथं बर्फात घाम आला बघ मला. तू इथं येऊन बसलीस होय? तुला मगाशी मी बर्फाचा गोळा फेकून मारला म्हणून राग आला ना, म्हणून आता मी तुझ्यासाठी बर्फाचा गोळा खायला आणला. नको? ठीक आहे, मी फेकूनच येतो आता. आवडला? मग बोल ना काहीतरी. थँक्स. थँक्स? तू गोळा आणला त्याबद्दल थँक्स. मग अजून बोल ना काहीतरी. अजून काय बोलू? ठीक आहे, काम तू बस इथे, मी जातो. टेक युअर टाइम, एन्जॉय. आधी